त्यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। नाना देवकाते यांच्या कार्यकर्त्याला मोक्का कारवाईतून वाचवल्याचा बारामतीमध्ये अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलंय। मोक्कातून आरोपीला वाचवल्याची भर भाषणामध्ये त्यांनी कबुली दिलेली आहे। तर विधानामुळे अजित पवार अडचणीत येणार का असा सवाल आता उपस्थित होतोय। अजित पवार गुन्हेगारांना कशासाठी पाठीशी घालतायत असा सुद्धा या ठिकाणी सवाल उपस्थित होतोय। काही दिवसांपूर्वीच पुण्यामध्ये अजित पवार यांनी कोयता गँग गुन्हेगारांना कोणत्याही परिस्थितीमध्ये वाचवणार नाही, त्यांना सोडणार नाही असं विधान केलेलं होतं। पण त्यांना बाहेर सोडण्यामध्ये ते मदत करतायत का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। कारण आता गुन्हेगारांना अजित पवार मोक्का कारवाईतून वाचवतात का हा प्रश्न उपस्थित झाला आहे। त्यांनी स्वतः या विषयीची कबुली दिलेली आहे। काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा गुन्हेगारासोबतचा फोटो समोर आला होता। त्याचबरोबर स्वतः अजित पवार यांचा सुद्धा एका गुंडासोबतचा फोटो समोर आला होता। आणि त्यातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे विधान केलेलं आहे। एका कार्यकर्त्याला आपण मोक्कातून वाचवल्याचं ते म्हणतायत। बारामतीमध्ये स्वतः त्यांनी ही कबुली दिलेली आहे। त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री हे जे गुन्हेगार आहेत, गुन्हेगारी कारवाया करणारे लोक आहेत, त्यांना आश्रय देत आहेत का असा सवाल आता उपस्थित होतोय। नाना देवकाते यांच्या कार्यकर्त्याला मोक्का कारवाईतून आपण वाचवलं असा भर सभेमध्ये बारामतीमध्ये ही सभा होती। आणि या भर सभेत अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे। आणि त्यामुळे आता त्यांच्यावर टीकेचा भडीमार होण्याची शक्यता आहे। तर अजित पवार नेमकं काय म्हणाले होते त्या सभेमध्ये ऐकूयात। उद्या कोणी म्हटलं की दादा एकदा चूक झाली, आता पदरात घ्या, पदर आमचा फाटलाय, आता पदरात घ्यायची परिस्थिती राहिली नाही। पदर नाही आणि धोतर नाही, डायरेक्ट टायर मध्येच, मधी कुठं नाही। त्याला मी पुन्हा पुन्हा निक्षून सांगतोय, त्याच्यामध्ये आपल्याच वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघात परवा काहीतरी घडलं। हा विश्रांतवाडीतच चालेल, त्यांना तर हुडकूनच काढतो। हे अजिबात चालणार नाही। आता बारामतीमध्ये मला एका माणसाचं नाव सांगा दादागिरी करतो, ज्या आला त्याच्याकडे बघतोच कसं काय ते। सगळ्यांना सारखा न्याय मिळाला पाहिजे। दादागिरी गुंडगिरी, आत्ताच मला नाना म्हणत होता, नानाच्या एका ओळखीच्या माणसाला फार मोका लागत होता नाना, आणि मला मग सगळ्यांनी सांगितलं, त्याच्यामध्ये वेगवेगळे सहकारी आले, बनगर आले, बाकीचे सगळे आले, सागर वगैरे सगळे आले। म्हणले दादा एवढ्या वेळेस वाचवा, आणि आता सांगतो एवढ्याच वेळेस परत चुकला तर अजित पवाराकडे यायचं नाही। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सक्षणा सलगर या आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत, त्यांचीही प्रतिक्रिया आपण घेऊयात। सक्षणाताई, आपण ऐकलं असेल अजित पवार नेमकं काय म्हणतात। काही दिवसांपूर्वी ते म्हणत होते की गुंडांना सोडणार नाही, आणि आता ते स्वतःच म्हणतायत। सक्षणाताई, तुम्हाला मी थोडंसं थांबवते। अजित पवार नेमकं काय म्हणाले होते ते आपण ऐकूयात आणि त्यानंतर तुमची प्रतिक्रिया घेऊयात। आता बारामतीमध्ये मला एका माणसाचं नाव सांगा दादागिरी करतो, ज्या आला त्याच्याकडे बघतोच कसं काय ते। सगळ्यांना सारखा न्याय मिळाला पाहिजे। दादागिरी गुंडगिरी, आत्ताच मला नाना म्हणत होता, नानाच्या एका ओळखीच्या माणसाला फार मोका लागत होता नाना, आणि मला मग सगळ्यांनी सांगितलं, त्याच्यामध्ये वेगवेगळे सहकारी आले, बनगर आले, बाकीचे सगळे आले, सागर वगैरे सगळे आले। म्हणले दादा एवढ्या वेळेस वाचवा, आणि आता सांगतो एवढ्याच वेळेस परत चुकला तर अजित पवाराकडे यायचं नाही। तर आपण बघितलेलं आहे अजित पवार नेमकं काय म्हणाले। पुन्हा एकदा जाऊयात सक्षणा सलगर यांच्याकडे, त्या फोन लाईनवर आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहे। सक्षणाताई, तुम्ही ऐकलं असेल अजित पवार नेमकं काय म्हणाले, ते तुमची काय प्रतिक्रिया यावर। मला एकच सांगायचंय, आता अजितदादा आजच नाही, जेव्हापासून अजितदादांनी आदरणीय पवार साहेबांसोबत फराकत घेतलेली आहे, अजितदादा पार्ट 2 नावाचा पिक्चर सुरू झालेला आहे। जेव्हा पार्ट 1 मध्ये अजितदादा बाहुबली होते, परंतु पार्ट 2 मध्ये ते भल्ला देव झालेले आहेत। त्यामुळे मला असं वाटतं त्यांच्या वागण्यात कथनित आणि करणीमध्ये फरक आहे। नैतिकता नावाची गोष्टच अजितदादाकडे आज शिल्लक राहिलेली नाही। काल मी त्यांचं आणखीन एक वाचलं, मी महाराष्ट्राला सांगू इच्छिते, कालपर्यंत त्यांच्याकडचे आमदार फार भारी होते, आणि त्या आमदार जर त्यांच्याकडे राहत होते तर किती कर्तबगार होते। आणि काल दादा शहाणपण सांगत होते की म्हणे निलेश लंके तिकडे जातोय, त्याला लक्षात ठेवावं की त्याला राजीनामा द्यावा लागेल, पक्षांतर बंदी कायदा आहे। मग 2 जुलै 2023 रोजी काय होतं, पवार साहेबांशी गद्दारी करत असताना, पवार साहेबांसारख्या वयोवृद्ध नेत्याला 84 वर्षी त्रास देत असताना हे नाही आठवलं। अजितदादा काल सुद्धा बोललेले आहेत की पवार साहेबांनी आता भजन करावं नाव न घेता। मला अजितदादांना एक आदरणीय दादांना अत्यंत नम्रतापूर्वक
विनंती करायची की दादा तुमच्याकडे असलं की बाळ आणि दुसऱ्यात असलं की कार्टा, हा न्याय असू शकत नाही. तुमच्या समोर पुण्यामध्ये एका कांबळे नावाच्या आमदार साहेबांनी कानफटात लगावली कार्यकर्त्याच्या, तेव्हा सुद्धा तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट केली नाही. आणि आज जाहीर सांगताय की असं झालं आणि मी नंतर माफी करणार नाही. म्हणजे तुमचं असलं की बाळ आणि लोकांचं ते कार्ट, हे अजित दादांना शोभत नाही. दादा, तुम्ही एकेकाळी पवार साहेबांच्या बाजूला बसत होता तेव्हा तुम्ही दादा होता, आता तुम्ही त्या भारतीय जनता पार्टीच्या ताठाखालचं मांजर झालं की आम्हाला आवडत नाहीये. जे चाललंय ते आम्हाला वाईट वाटतं की आमचं दादाचं आज मांजर झालंय. वाघ असलेले दादा आज कुठेतरी कात्रीत सापडलेत आणि दादांच्या कथनीत आणि करणीत फरक जाणवतोय. अजित दादांचा चांगला गेम भारतीय जनता पार्टी आणि शिंदेनी केलाय असं मी आवर्जून सांगेन. अरे शिंदे साहेब आता मंत्री झाले, अजित दादा उपमुख्यमंत्री 4 टर्म आहेत आणि त्यांना 3 जागा. निश्चितच क्षणाताई तुमचा मुद्दा लक्षात आला आहे. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.